आयोजक काका साहेबजी काकडे साहेब हे करत आहेत. गप्पा काकडे साहेब यांचा सत्काराचा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. आपल्या टाळ्यांचा आवाजात आपण साहेबांचा सत्कार आणि शाल श्रीफळ देऊ या ठिकाणी काका साहेब काकडे साहेबांचा सत्कार करत आहे. जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. त्यानंतर सदैव माझ्या पाठीशी एक तटस्थ एक मोठ्या भावासारखं संघर्ष करून माझ्या पाठीशी उभा राहणारे माझे लाडके अरुण भाऊ बोर्डे व तसेच माझे कुणाल भाऊ खरात, त्यानंतर माझे चाचू पटेल भाई, त्यानंतर आमचे इस्लाम भाई, चांद पटेल, अखिल भाई हे सुद्धा आमचे चिखलठाण्याचे चळवळीचे कार्यकर्ते आहे व तसेच माझे सर्व सहकारी सर्व तसेच माझे सहकारी सर्व या ठिकाणचे मस्त खुश आनंदाचे मित्रांनो. आज या ठिकाणी खासदार इम्तियाज अली साहेब ज्यावेळेस 2019 मध्ये आपण शहानगर, मसलतपूर व पार्लोन व MIDC या एरियातून भरभरून त्यांना मत दिले, यावेळेस सुद्धा आपल्यावर आता 30 बारी आलेली आहे. येणाऱ्या काळामध्ये आपल्याला 13 तारखेला पतंग ही निशाणी पाहून आपल्याला खासदार इम्तियाज अली साहेब यांना भरभरून या ठिकाणी मतदान द्यायचं आणि त्यांना निवडून आणायचं. वारे मोदी तेरा खेळ, महंगी दारू स्वस्त तेल. आणि मोदीने 2019 मध्ये आपल्याला सांगितलं होतं का मी घरोघरी जो गॅस देणार आहे, हा गॅस फक्त 350 रुपयाला 2019 ला होता. आज तोच गॅस आम्हाला 1150 रुपयाला भेटतो आणि हा गॅस 1150 ला भेटतो. मोदीने हे सुद्धा सांगितलं आम्हाला का मोदी साहेब 400 पार, पण मोदी साहेबांनी 400 पार तो सोडा, पण लसूण 400 पार केला आणि कांदा 50 रुपये किलो केला. मोदी साहेब तुमचा किती चुत्या मारण्याचा खेळ या ठिकाणी आहे, किती जनतेला भरभरवणार तुम्ही कोरोनाचा काळ आणला, बाबरी मस्जिदवरती तुम्ही एक क्रूरतेने 93 मध्ये हमला केला आणि त्या ठिकाणी बाबरी मस्जिद पाडून त्या ठिकाणी तुम्ही राम मंदिरचं घोषणा केली. कोरोनाच्या काळामध्ये प्रत्येकाला तुम्हाला आम्हाला सगळ्याला माहित आहे कोरोनाचा काळ कसा संकटातून मध्ये गेलेला आपल्या सर्वांचा. तुम्हाला फक्त एवढंच नाही, अनेक भारतीय जनता पार्टीने आपल्या सोबत चुत्या मारायचे कामं केलेले आहे. आणि तसेच या वार्डातले माझे सन्माननीय राजूभाऊ शिंदे नगरसेवक, मी त्यांना एवढं सांगू इच्छितो का राजूभाऊ आता तुम्ही आमदारकी लढा, हे वार्ड आता आमच्या नगरसेवक साठी माझ्यासाठी सोडून द्या आणि हा मेसेज त्यांच्यापर्यंत पोहोचवा तुम्ही. मला माहित आहे इथं भरपूर जण आहे, तुम्ही पोहोचवणार आहे ते मेसेज. आपण अरुण भाऊ सुद्धा आमदार बनवणार आहे, थोड्या वेळानं मागच्या वेळेस झालेलं आहे, पण अरुण भाऊ आपण राजूभाऊला विधानसभेवरती पोहोचू, विधान परिषदेवरती पोहोचू. त्याच्यासाठी आमचं जर थोडंफार काही सहकार्य लागलं तर 100% काकासाहेब काकडे 24 घंटे तयार आहे. आणि एवढंच नाही तर मित्रांनो तुम्हाला सांगायचं की या वार्डातला फक्त खासदार इम्तियाज अली साहेबांना ज्या टायमाला खासदार इम्तियाज अली साहेब निवडून आले, मी साहेबांना आग्रह केला, साहेब माझ्या गल्लीतला येणारा जो मेन रोड आहे हा रोड तुम्ही पहिला तयार करून द्या. साहेबांनी झटपट मध्ये माझा ऐकला आणि तो माझा रोड मला बनवून दिला. आता मी साहेबांना हे सांगतो, गब्बर कादरी साहेब हे अजंता बोटिंगवर आहे, आतमध्ये आता याचा स्लॅब पूर्ण ढसाळलेला आहे. मी तुम्हाला एवढीच विनंती करतो का साहेब हा बोटविहार आपल्याला या ठिकाणी बनवून दिलं पाहिजे. त्यानंतर माझ्या मुस्लिम बांधवाची बाजूलाच आमची शहानगर म्हणून हा वार्ड आहे. ह्या वार्डामध्ये अनेक समस्या आहे, पाण्याच्या असेल, ड्रेनेजच्या असेल, लाईटच्या असेल आणि रस्त्याच्या असेल. या बऱ्याचशा समस्या आजपर्यंत या ठिकाणी सुटलेल्या नाहीये आणि त्या समस्या सोडण्याचं काम साहेब तुम्ही सुद्धा या पट्ट्याचे आमदार होणार आहे आणि तुम्ही झाले साहेब, तुम्ही झाले. या वर्षी तुम्हाला आम्ही कोणत्याही हालतमध्ये आमदार म्हणून तुम्हाला आम्ही पाठवून देऊ. डॉक्टर साहेब फक्त तुमचं प्रेम फक्त आमच्यावर सदैव राहू द्या, बाकी काम आमचं आहे. आम्ही शिपाई आहे साहेब, तुमच्यासाठी 24 घंटे आम्ही लढायला तयार आहे. पण साहेब फक्त ह्या लोकांच्या या जनतेच्या फक्त भावना तुम्ही समजून घ्या. जनता बोलू शकत नाही, जनता सांगू शकत नाही,
पण साहेब त्यांचं कळकळून आम्हाला कळतंय म्हणून आम्ही त्यांच्या माध्यमातून आम्ही तुमच्यापर्यंत आम्ही पोहोचवतोय. बस एवढं बोलवतो. माझं काही चुकलं असेल मित्रांनो तर मी क्षमा मागतो आणि माझे 2 शब्द थांबवतो. जय हिंद, जय भारत, जय बुद्ध, जय हिंद. संविधान संपवण्यासाठी आजची जी गव्हर्नमेंट आहे, मोदी गव्हर्नमेंट या ठिकाणी लागलेली आहे. जर या ठिकाणी 400 पार झाले तर 100% या ठिकाणी संविधान बनवायचा प्रयत्न करणार आहेत. कारण की ते मनवादी लोक आहेत आणि त्यांना मनवादीची ग्रंथ पाहिजे, त्यांना संविधान नाही पाहिजे. मित्रांनो, त्याच वेळेला मतदान करायचं आहे. आज आमचे मित्र कामगार नेते, कामगार संघटनेचे जिल्हाध्यक्ष, एमआयएम पक्षाचे नेते काकासाहेब काकडे यांनी आज या ठिकाणी प्रचार सभेनिमित्त या ठिकाणी आज कार्यक्रम केला. मित्रांनो, या ठिकाणी आमचे पक्षाचे कार्याध्यक्ष डॉक्टर गफार कादरी साहेब या ठिकाणी सुद्धा उपस्थित आहेत. आमचे सर्वांचे लाडके आरोग्य बोर्डे या ठिकाणी उपस्थित आहेत. या ठिकाणी आमचे चौधरी असतील, सचिन पटेल असतील, हे सर्व या ठिकाणी उपस्थित आहेत. लवकरच खाते इंटरव्ह्यू सर या ठिकाणी येणार आहेत. मित्रांनो, या ठिकाणी प्रचार समितीतून मला एवढंच सांगायचं आहे की आता ही लढाई आरपारची लढाई आहे. भारतात संविधान वाचून लढाई आहे, बाबासाहेबांचे विचार वाचून लढाई आहे आणि त्यामुळे आपल्याला या ठिकाणी खाते साहेब निवडून द्यायचं आहे. खासदार इंद्रजल साहेब या ठिकाणी निवडून आले. त्यानंतर लक्षात ठेवा की लोकसभेमध्ये सर्वात बोलणारा खासदार कोण आहे? आरक्षणाच्या माध्यमातून 127 खासदार या ठिकाणी निवडून जातात, परंतु आरक्षणाचा फायदा घेतात, निवडून जातात, परंतु आपल्या विषयावरती बोलत नाहीत. परंतु ज्या ठिकाणी आपले दलित विषय असतील, मुस्लिमांचे विषय असतील, त्या ठिकाणी कोण बोललं? फक्त एक तास दुसरे बोलले, हे तीनचा दिवसा बोलले. मित्रांनो, लक्षात ठेवा, दुसरं बोलले या ठिकाणी. हे जे आरक्षण निवडून येतात ना, हे लोक ज्यावेळी गुलाम असतात, तिथे पक्षाचे विचार झाले होतात, त्यांना बाबासाहेब घेतलेलं नसतं, फक्त निवडून येईपर्यंत बाबासाहेबचा वापर करतात आणि त्या ठिकाणी मग ते पक्ष असेल, म्हणजे काँग्रेसचे असतील, राष्ट्रवादीचे असतील, शिवसेनेचे असतील, बीजेपीचे असतील, फक्त आरक्षणाचा फायदा घेतात आणि निवडून येतात. मित्रांनो, परंतु हे बाबासाहेबांच्या विचाराची लढाई लढत नाहीत, लोकसभेमध्ये आपले प्रश्न मांडत नाहीत, काय कामं ठरले खासदार. परंतु या ठिकाणी आपल्याला उच्च शिक्षित खासदार मिळाला आहे. मागच्या 2021ला आपण त्यांना भरभरून मतदान केलं, पण त्या मतदानाला त्यांनी ते चीज करून मारलं आणि लोकसभेमध्ये सर्वात जास्त प्रश्न मांडले असतील तर त्या ठिकाणी तरी सवायचे मांडलेले आहेत. मित्रांनो, डॉक्टर बाबासाहेबांची विचाराची लढाई आहे आणि या विचार लढाईमध्ये आपण एमआयएम सोबत आहोत. कारण की डॉक्टर असो, डॉक्टर बैठकासाठी साहेब असतील, इंटरव्ह्यू साहेब असतील, हे संविधान वाचवण्यासाठी या ठिकाणी लोकसभेत काम करतात. ज्या वेळेस लोकसभेमध्ये संविधान अमेंडमेंट झाल्या त्या सर्वात जास्त विरोध केले कोणी केला असेल तर खाते दलित साहेबांनी केलं. मित्रांनो, आरक्षणाच्या माध्यमातून अनेक ठिकाणी नेते जातात, पण ते आपल्या विषयावर बोलत नाहीत. तुम्हाला या सांगतो, जेव्हा खाते दलित साहेब निवडून आले तेव्हापासून आपल्या वस्त्यांमध्ये चांगले रोड झाले, लाईट आले, बुद्धविहारांचे प्रश्न मिटले. तुम्हाला 300 बुद्धविहार पूर्ण जिल्ह्यामध्ये जर तयार केले असतील तर खाते दलित साहेबांनी तयार केले आहेत. मित्रांनो, 150 बुद्धविहार तयार केले. आपण याच्या अगोदर आमदारांच्या मागे फिरायचो, खासदारांच्या मागे फिरायचो, परंतु त्यांना बाहेर फिरवायचे, पण आपल्या वस्त्यामध्ये फंड देत नव्हते. आपल्या दलित वस्त्याचा फंड काय व्हायचा, दुसरीकडे वापरला जायचा. परंतु खाते दलित साहेब आल्यापासून आपल्याला बुद्धविहार झाले, आपल्याला सामाजिकगृह झाले, आपले रोड आले, आपले नळ व्यवस्थित बांधून या ठिकाणी माध्यमातून आलेलं आहे. मित्रांनो, त्यामुळे आपल्याला या ठिकाणी एक सूचित उमेदवार या निवडून द्यायचा आहे. अनेक उमेदवार आहेत. कोण उमेदवार आहेत? एक उमेदवार आहे त्याचे 15 वंश आहेत. किती वंशामध्ये सध्या उमेदचे 15 वंश, 15 म्हणजे या ठिकाणी जो निवडून आला तर अजून 50 वंशदारांना सुरू टाकतो. दुसरं उमेदवार कोण आहे? अफसर खान. तो कोण आहे? पत्ताचा क्लब चालवतो. अरे उमेदवार कोण आहे ते? खैरे कोण आहे? तर बाबा आहे. कोण आहे? बाबा. जोला लगे चलता है बाबा. अरे अशी उमेदवार आहेत. या ठिकाणी लोकसभेमध्ये कसा उमेदवार गेला पाहिजे तर खासदार इंद्रजल उमेदवार गेला पाहिजे. तो उच्च शिक्षित आहे, लोकांचे प्रश्न मांडतो, गरिबांचे प्रश्न मांडतो, दलित दुबळ्यांचे प्रश्न मांडतो, दलितांचे प्रश्न मांडतो, बहुतांचे प्रश्न मांडतो, असा खासदार निवडून गेला पाहिजे. मित्रांनो, दिला एक दारूवाला दिला आणि बाबा दिला, उमेदवारच नाही. त्यामुळे लक्षात ठेवा मित्रांनो, आपण बौद्ध लोक आहोत, दलित लोक आहोत, बाबासाहेब विचारणारे लोक आहोत, आपण सुशिक्षित लोक आहोत. बाबासाहेबांनी सांगितलं शिका, संघर्ष करा. त्यामुळे आपण शिकलो, संघटित झालो आणि संघर्ष करतो. मित्रांनो, बाबासाहेबांच्या विचाराचा उमेदवार या ठिकाणी निवडून आला पाहिजे. संविधान वाचवण्यासाठी आपण मदत केली पाहिजे, कार्य केलं पाहिजे. त्यामुळे सर्वांना विनंती. ब्रह्मपूरचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले, छत्रपती शाहू महाराज, छत्रपती शिवाजी महाराज, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, माता रमाई, माता भीमाई यांना तीव्र अभिवादन करतो.
आणि मला जी बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी काकाभाऊ व काकाभाऊचे सर्व कार्यकर्ते यांचा धन्यवाद देतो की त्यांनी आज खरंच या मसनतपूर या गावात जे बोलून आपल्या समाजाला जागरूक करण्याचं काम काकाभाऊनं केलं त्याबद्दल त्याचं धन्यवाद. आणि आजच्या या कार्यक्रमाला उपस्थित महाराष्ट्राचे नेते डॉक्टर गफ्फार कादरी साहेब, तसेच विद्यार्थी नेते कुणाल खरात, काकासाहेब काकडे व सर्व ऑल इंडिया मजलिस इत्तेहादुल मुस्लिमीन पार्टीचे कार्यकर्ते, मित्रांनो, आज ही जी सभा लावलेली आहे ती इलेक्शनच्या संदर्भात सभा लावलेली आहे. कारण आपल्याला माहित आहे हे इलेक्शनचं वारं आहे आणि आपल्याकडं बरेचसे उमेदवार येतील आणि आपल्याला म्हणतील की आपण याला मतदान करा त्याला मतदान करा. पण आम्ही तुमच्याकडे याच्यासाठी आलो, आपण आपल्या विचाराचा माणूस, आपल्या विचाराला बांधिलकीला माणूस, आपण त्या माणसाला आपण मतदान करावा यासाठी मी तुमच्याकडे आलेलो आहोत. कारण तुम्हाला माहित आहे 2019 मध्ये जे इलेक्शन झालं त्या इलेक्शन मध्ये आपण बौद्ध समाजानं भरभराटून इम्तियाज जलील साहेबांना मतदान केलं आणि मतदान करून त्यांना निवडून आणलं. ह्यावेळेस मी आपल्याला वेळ आलेली आहे की आपण इम्तियाज जलील साहेबांना निवडून आणावं. त्याचं रिझन एक आहे, आताच आमच्या मित्रांनी कुणाल भाऊनी सांगितलंय की इम्तियाज जलील साहेबांचं जे विजन आहे, जे काम आहे ते काम करण्याची पद्धत मला वाटत नाही. आता याच्या पहिले जे 25 वर्ष 20 वर्ष जो खासदार होता त्या खासदारांनी एकही औरंगाबाद जिल्ह्यामध्ये बौद्ध विहारासाठी निधी दिला मला दाखवून द्यावं. एकही बौद्ध विहार की त्या बौद्ध विहारासाठी खासदार जे माग 25 वर्ष होते त्यांनी एक सभागृह म्हणून बौद्ध विहार बांधून दिला. ते काम इम्तियाज जलीलनं 150 बौद्ध विहार एक सभागृह म्हणून आणि 150 बौद्ध विहार इम्तियाज जलीलनं बांधून दिलं. त्याची गवाही आम्ही आहे. कारण तुमच्या माहितीच तर जो आपल्या हिताचा, जो आपल्या समाजाचा विचार करतो आपण त्याच्या पाठीमागे मागे राहावा. आता इथं सारेच हौशे उभा आहेत, तुम्हाला माहित आहे. तुमच्याकडे भरपूर जण येतील की तुम्ही याला मतदान करा त्याला मतदान करा. अरे त्याला वाचता येत नाही, त्याला बोलता येत नाही, त्याची खुशकिस्मती आहे की आज पालकमंत्री आहे, त्याला बोलायचे बी काही सुमार नाही. तो काय त्या लोकसभेमध्ये बोलत, तो एवढंच करू शकतो की त्याने औरंगाबाद शहरामध्ये तर नव्हे पुऱ्या महाराष्ट्रामध्ये कमीत कमी 50 बिअर बार देशी दारूचे दुकान आणले. तुम्हाला चालतील का म्हणा बहिणींनो? चालतील का? तुम्ही अशा माणसाला निवडून द्याल का? हा या नाही. त्याच्यासाठी तुम्हाला जो शिकलेला सवरलेला जे तुमच्या विचाराचा आहे. आता काका भाऊने सांगितलं का काकड्याने सांगितलं की खासदार साहेबाकडे गेले आणि त्यांनी सांगितलं का साहेब मेरा एक वार्ड का रस्ता आहे, तो रस्ता आम्हाला बनवून द्या. आणि ते खासदार साहेबांनी तुमचा रस्ता बनवून दिला. ते एक चिल्लर गोष्ट आहे की जो रस्ता बनवून दिला. पण खासदार साहेबांनी आमच्या सारख्याचं काही नसताना आम्ही चळवळीत 20-25 वर्षापासून काम करीत होतो. फक्त जिंदाबाद मुर्दाबाद कलेक्टर ऑफिसला निदर्शने धरणे आंदोलन करायच्याशिवाय काही नव्हतं. पण ज्या वेळेस औरंगाबाद मध्ये MIM पार्टी आली आणि त्या पार्टीमध्ये डॉक्टर गफ्फार कादरी साहेबांच्या माध्यमातून मी या पार्टीत जोडलो आणि मला नगरसेवक केलं. आणि नगरसेवक करून एक नगरसेवक काय काम करू शकतो त्याचं उदाहरण तुम्ही औरंगाबादच्या आपल्या क्रांतीनगरला जाऊन बघा. 1.5 कोटी रुपयाचं बौद्ध विहार औरंगाबाद क्रांतीनगरला बांधलेलं आहे. ते का करू शकलो? तुम्ही नगरसेवक झालो म्हणून. तुम्हाला माहित आहे नगरसेवक भरपूर आहेत, पण आपल्या विचाराचं आपलं बौद्ध विहार बांधणे, लोकांच्या सुविधा रोड असतील, पाणी असतील, सुविधा जे बी असतील ते देण्याचं काम अगर जे करेल तो खरा नगरसेवक असतो, तो खरा उमेदवार असतो. उमेदवार तुमच्याकडे भरपूर येतील. आता लोकसभा झाल्या तर विधानसभा आहेत, नगरसेवकचे इलेक्शन आहेत. तुम्हाला ज्या माणसाला तो जो माणूस तुमच्यापर्यंत पोहोचल, तुमच्या हाकेला हाक देईल, जे तुमच्यासाठी रात्रंदिवस झटल, अशाच माणसाला तुम्ही निवडून द्या. कारण
तुम्हाला माहित नाही, लोक पैसे भरपूर घेऊन येतील, पैसे वाटतील, इतके पैसे त्यांच्याकडे आज भक्कम पैसे आहेत, एक मतदान 5,000 रुपये द्यायला बी तयार राहतील. पण माय भावनांनो, ते आपल्याला जे डाग आहे की आपले लोक एक बिर्याणी आणि एक देशी दारूची बाटल घेऊन इकडून आपलं मतदान विकतात, तेव्हा आपल्याला डाग पोसायचा आहे. आणि येणाऱ्या 13 तारखेला आपल्याला इम्तियाज जलील यांना भरभरून मतदान करायचं आहे, हीच विनंती तुमच्या करतो आणि थांबतो. जय भीम, जय बुद्ध, जय भारत. हमारे बोर्डे साहब, कुणाल साहब, हमारे एमआईएम के इम्तियाज भाई, अकरम भाई, अमजद चाचू, सलीम पटेल और जिस हमारे भाई ने जो जिले के कामगार एमआईएम के अध्यक्ष हैं काका साहब काकरे, जिन्होंने इसको आयोजित किया है, मेरे सामने बैठी हुई मेरी माओ बहनों, मेरे भाइयों, आप सबको जय भीम, अस्सलाम वालेकुम। दोस्तों, आज हम आपके बीच इम्तियाज जलील की चुनावी सभा में आए हैं। ये पार्लियामेंट का चुनाव है, लोकसभा का चुनाव है, जहां देश के संविधान पर बात होती है। मैं आपके सामने 2 बातें कहना चाहता हूं। बाबा साहब का इस हिंदुस्तान पर इतना बड़ा एहसान है कि कोई इसको झुठला नहीं सकता। बाबा साहब ने अपने समाज को न्याय तो दिया, मगर पूरे हिंदुस्तान को संविधान की शक्ल में, संविधान के रूप में एक बहुत बड़ा तोहफा दिया। आज ये पार्लियामेंट का चुनाव संविधान बचाने का चुनाव है। जो शक्तियां ताकत में है वो मनुसंहति को मानती है। आप जानते हैं 1926 में डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर ने अपने हाथ से मनुसंहति को जगाया था। मैं आपसे यही कहना चाहता हूं, आप अपने वोट का इस्तेमाल उन ताकतों के लिए कीजिए जो बाबा साहब के संविधान को मानते हैं और बचाने की ताकत रखते हैं। एक पहला विषय। दूसरा, अंबेडकरी जनता मैं मानता हूं बहुत बहादुर कौम है। यह अंबेडकरी जनता है जिसने हमेशा मूवमेंट बनाया, बाबा साहब के शिकवन को आगे रखा। इस स्टेज पर मैं आपसे कहना चाहता हूं, उन चेहरों को पहचानो, उन ताकतों को पहचानो जिन्होंने रमाबाई अंबेडकर नगर में नरसंहार किया था, हमारे बेटे बेटियों की हत्या की थी। उनको पहचानो जो खैरान जी के जिम्मेदार हैं। उनको पहचानो जिन्होंने जाओ खेले में दलितों की हत्या की थी। उनको पहचानो जिन्होंने अहमदनगर में रिंगटोन के मसले पर दलित युवा की हत्या कर दी। वही ताकतें, वही शक्तियां, वही राजकीय दल चेहरा बदलकर आपके सामने आ गए हैं। भीमा कोरेगांव जिसको बाबा साहब अंबेडकर ने मान दिया था, सिरोट करने दिया था, आज भी भीमा कोरेगांव में जो दलितों को गिरफ्तार किया गया था वही जेल में बंद है। क्या आपका मान सम्मान, आपका आत्मविश्वास उन ताकतों को वोट देगा जो भीमा कोरेगांव में बगैर किसी वजह के अर्बन नक्सलाइट के नाम पर आज भी जेल में बंद है? मैं सिर्फ यही कहना चाहता हूं कि आओ मजलिस इत्तेहादुल मुस्लिमीन के उम्मीदवार इम्तियाज जलील को कामयाब करो। विकास के काम हो गए,
आपके इस बाजू खड़ा रहा जाएगा। ये काका साहब काकरे, ये नौजवान साथी, ये अरुण बोर्डे, ये कुणाल खरात, ये ताकत रखते हैं कि हमारा दामन पकड़कर हमसे काम ले सकते हैं। बहरहाल मैं आपके बीच आपकी अस्मिता को, आपकी गैरत को, आपके मान सम्मान को कहने झिझोने आया हूं कि आपको उन शक्तियों के साथ खड़े रहना है जिन्होंने भीमा कोरेगांव में आज भी कई लोगों को अपराधी और बंधक बनाकर रखा है। वो ताकतें जो दलित अस्तित्व को मिटाना चाहती है, जो बाबा साहब का अपमान कर रही है, आप उनको वोट देंगे या उन ताकतों को जो जाओ खेले की आवाज पार्लियामेंट में उठाते हैं, जो हाथरस की बेटी की बात पार्लियामेंट में करते हैं? बहरहाल यही गुजारिश करना है, 13 मई को चुनाव का दिन है, आपको अपने मतदान का अधिकार करना है। ईवीएम पर बटन दबाना है। बटन दबाते वक्त आप हाथरस की बेटी को याद कीजिए। बटन दबाते वक्त उन शक्तियों को याद कीजिए जिन्होंने रमाबाई अंबेडकर नगर में दलितों के खून की होली खेली थी। उनको याद रखिए जिन्होंने जाओ खेले में हमारे दलित नौजवानों को मर्डर कर दिया था। उनको याद रखिए जिन्होंने अहमदनगर में रिंगटोन पर बच्चे की हत्या कर दी थी। उनको याद रखिए जिन्होंने भीमा कोरेगांव के आज भी आरोपी बनाकर रखा। और फिर आप फैसला कीजिए, फिर आप तय कीजिए। और मैं यकीन करता हूं आपका हाथ, आपका उंगली पतंग के निशान पर जाएगी। भारी ताकत से कामयाब कीजिए। हम आप मिलकर इस देश में न्याय का संघर्ष करेंगे, संविधान को बचाएंगे, अपना हक लेंगे और कुव्वत और ताकत से जिएंगे, सम्मान और मान से जिएंगे, सर उठाकर जिएंगे, घटना के हिसाब से जिएंगे। यही कहने मैं आपके बीच आया था, आता रहूंगा। साहेबांसाठी एक शेर या ठिकाणी सादर करतो। शाही नव्हे तो गोरूचा डाग आहे, कार्य तयाचे निस्वार्थी आणि पाक आहे। अरे म्हणून तर विरोधकांना तयाचा धाक आहे। आणि खासदार इम्तियाज जलील साहेब या औरंगाबादचं नाक आहे, या औरंगाबादचं नाक साहेब या ठिकाणी आले, त्यामुळे आपल्याला निवडून द्यायचं आहे। पार्लमेंटमध्ये सगळ्यात सगळ्या पोरांना गोष्टी करू यांचा सत्कार करायचा असेल तरी सर्व त्यांच्या टीमने विनंती करून त्यांनी स्टेजवर माननीय खासदार साहेब यांचं स्वागत करत चला आणि काही चला फटाफट लवकर
या लवकर पटापट या. दादाचं स्वागत करा. सर्व माझं बंधू भगिनींना जय भीम. अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाह वबरकातुह. आता मी एक चांगलं गीत ऐकत होतो. टूट गया गुलामी का जाल, ये है भीम का कमाल. हे खरी गोष्ट आहे की इतकं वर्ष गुलामीच्या जाळात आम्ही अडकलो होतो, पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्यामुळे आज जे काही आपल्याला बघायला मिळत आहे, मागच्या 75 वर्षापासून या देशामध्ये जे जे चांगलं घडलेलं आहे त्याचं सगळं श्रेय कोणाला आपल्याला द्यायचं असेल तर ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहे, ज्यांनी देशाला एक संविधान दिलं. पण एक प्रश्न आपल्याला स्वतःला विचारायचा आहे की 2024 हे दोन समाजासाठी खूप महत्वाचं हे निवडणूक होणार आहे. कारण 2024 मध्ये हे सरकार पुन्हा निवडून आली, सत्तेमध्ये आली, तर दोन समाज जे त्यांच्यावर लक्ष केंद्रित करणार आहे, त्यांना टार्गेट करणार आहे, ते कोणता समाज आहे मला सांगण्याची गरज नाही, आवश्यकता नाही. पण दलित समाज आणि मुस्लिम या दोघांना कशा प्रकारे टार्गेट करण्यात येणार आहे, बहुतेक याची कल्पनाही आपल्याला नसणार. आज ज्या संविधानामुळे जे जे अधिकार आपल्याला देण्यात आलेला आहे ते सगळे अधिकार कशा प्रकारे काढण्यात येणार आहे. अनेक भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांनी हे स्पष्ट केलेले आहे की 2024 मध्ये आम्ही निवडून आल्यानंतर सर्वप्रथम या देशाचं संविधान बदलण्याची जे भाषा जे करत आहे तसं झालं तर याचा परिणाम देशावर काय होणार आहे मी आज सांगू शकत नाही. पण एक गोष्ट नक्की की आज ज्या प्रकारे सगळं काही वापरून ते ईडी असू द्या, सीबीआय असू द्या, पोलिसांचा वापर असू द्या, इन्कम टॅक्सचा वापर असू द्या, सगळ्यांचा वापर करून आपण सत्तेमध्ये पुन्हा कशा येतील याचे सगळे प्रयोग देशभरात सुरू आहे. या गीतामध्ये हे जे गीत आमचे लहान बंधू जे आपण ऐकत होतो ते गुलामगिरीच्या बाबतीत जे बोलत होते, कुणामुळे ते गुलामगिरी गेली, हे आज हे प्रश्न आपण स्वतःला विचार करण्याची आवश्यकता आहे. संविधान बदललं तर जे अधिकार विशेषकर दलित समाजाला देण्यात आलेला आहे ते काढण्याचा प्रयत्न आतापासून सुरू झालेला आहे. म्हणजे आज जे रिझर्वेशन आपल्याला मिळालेलं आहे, जे नोकरी आपल्याला मिळत आहे, ते कशा प्रकारे काढण्यात येत आहे तर कुणालाही कन्फर्म नोकरी, परमनंट नोकरी कुणालाही द्यायचं नाही. मग कशी नोकरी द्यायची? कॉन्ट्रॅक्टवर. आणि कॉन्ट्रॅक्टवर देताना सरकारची जबाबदारी नसतं, ते ठेकेदाराची जबाबदारी आहे. ते कोणत्या जातीचा, कोणत्या धर्माचा, कोणत्या माणसाला ठेवायचं आहे ते ठेवीदार जे कॉन्ट्रॅक्टर असतं त्याच्यावर आहे.
सरकारने ते पद भरली तर त्यांना नियमाप्रमाणे जे रिझर्वेशन आहे ते रिझर्वेशन देणं बंधनकारक आहे. मग एका साईडला सांगायचे की नाही आम्ही रिझर्वेशनला हात लावणार नाही, आणि दुसऱ्या साईडला दलित समाजाचे युवकांना जे संविधानामध्ये जे रिझर्वेशनचा अधिकार देण्यात आलेला आहे ते गपचूप कशा काढण्यात येत आहे आज सगळ्या सरकारी विभागामध्ये आपल्याला बघायला मिळत आहे. मी या समाजाचा, माझ्या सर्व दलित बांधवांचा, माझी आई बहिणीचा मी उपकार हे फेडू शकत नाही. 2019 मध्ये ज्या प्रकारे तुम्ही माझ्यासाठी काम केलं होतं, कुणाच्याही मनात नाही होतं की इथून जेव्हा देशामध्ये सगळीकडे मोदी लहर चालत होती तर या औरंगाबाद शहरामध्ये, औरंगाबाद जिल्ह्यामध्ये मुसलमान आणि दलित एक नवीन एक्सपेरिमेंट करत होते. आणि त्याचा परिणाम काय झालं? एक तुमचा खासदार, तुमचा हक्काचा अधिकाराचा खासदार दिल्लीपर्यंत जाऊ शकलं. मागच्या 5 वर्षामध्ये अनेक मुद्दे मी लोकसभामध्ये मांडले. या गोष्टीचा आपल्याला भी अभिमान व्हायला पाहिजे की पूर्ण देशामध्ये 543 लोकसभाचे सांसद आहे, मेंबर ऑफ पार्लिमेंट आहे. सगळ्यात जास्त प्रश्न पूर्ण देशामध्ये, सगळ्या खासदारामध्ये सगळ्यात जास्त प्रश्न जे सरकारला आणि नरेंद्र मोदी साहेबांना कोणी विचारलं असेल तर तुमचा खासदार इम्तियाज जलील यांनी विचारलेला आहे. आणि या गोष्टीचा आपल्याला अभिमान व्हायला पाहिजे. नाहीतर देशामध्ये काय चाललेलं आहे हे सगळ्यांना माहीत आहे. आज आपल्या जिल्ह्यामध्ये 13 तारखेला निवडणूक होणार आहे. हे तुमच्यावर अवलंबून आहे की तुम्हाला कोणाला पाठवायचं आहे दिल्लीला. दिल्लीला पाठवताना या जिल्ह्याचा एक नियमच होतं की निवडणूक आली तर एक मराठा होतो, एक दलित होतो, एक मुसलमान, एक ओबीसी, जाती धर्मामध्ये तेढ निर्माण करून कोणीही पाण्याच्या बाबतीत निवडणूक कधी तुम्ही भाग घेतली नाही, पाण्याच्या संदर्भात तुम्ही प्रश्न विचारले नाही, युवकांच्या रोजगारीसाठी कोणीही प्रश्न विचारला नाही. आपल्याला चांगले स्कूल्स पाहिजे, आपल्याचं भविष्य चांगला, आपल्या मुलांचा मुलींचा भविष्य चांगला व्हावा यासाठी चांगले शिक्षण संस्था पाहिजे. या गोष्टीवर कधीही या जिल्ह्यामध्ये निवडणूक झाली नाही. निवडणूक कोणत्या मुद्द्यावर झाली की शहराचं नाव औरंगाबाद पाहिजे का संभाजीनगर पाहिजे, हिंदू मुस्लिम करायचे, मंदिर मस्जिद करायचं, याच मुद्द्यावर निवडणूक व्हायचं. मग आज सगळ्यात जास्त गंभीर प्रश्न काय आहे? कुठेही गेलं तर एकच उत्तर, आम्हाला पाणी मिळत नाही. खरी गोष्ट आहे का नाही? एकदा कधी विचारलं की मोदी साहेबांना एक नवीन पार्लमेंट बांधायची आहे, नवीन पार्लमेंट बिल्डिंग, कारण की खासदार जे तिथे जातं आमच्या सारखं तर ते शिक्षणाकडे जातील, ते चांगल्या नोकऱ्या घेतील, मग आम्ही काय करणार? म्हणून एक षड्यंत्र म्हणून पूर्ण महाराष्ट्रामध्ये तुम्ही बघा, मला सांगण्याची गरज नाही आहे, कधीतरी याच्या बाबतीत विचार करा. ठाण माना की एक मी बाबासाहेब आंबेडकरांची शपथ घेतो, युवकांनी महिलांनी एक दिवस इकट्ठा हुआ. सगळ्यात त्रास कुणाला होतो? माझीकडे एक बहिणी आहे, मावशी आहे, जी माझ्या घरी काम करते. 11वी मध्ये तिची एक मुलगी, दुसरी मुलगी जी आहे 19 वर्षाची, दररोज
याचे वडील कामाला जाता आणि परत येताना दारू पिऊन येता बायकोला कशा मारतात, ते 2 मुलींना कशा मारतात, हे किती घरांची सेम, किती घरामध्ये असाच प्रकार घडत असेल, पण आपल्याला काही देणं घेणं नाही आहे. निवडणूक आली तर साहेब येतील, एरियातले काही लोकांना जमवतील, पैशाचा वापर, दारूचा वापर किती दिवस चालणार आहे. आपण निर्णय घेतला. मी तुम्हाला सांगतो की जेव्हा तुम्ही तुमच्या एरियातला तुम्ही निर्णय घ्या, पूर्ण ताकदीने तुमच्या सोबत तुमचा खासदार इम्तियाज जलील तुमच्या सोबत राहणार आहे. पूर्ण ताकदीने जे मदत तुम्हाला लागेल ते मी द्यायला तयार आहे. तुम्ही फक्त 2 पाऊल पुढे ठेवा, मी 4 पाऊल पुढे ठेवण्यासाठी तयार आहे. कधीतरी आपल्या समाजाच्या बाबतीतही विचार करा. कोण करणार नाही तर कोण करणार? आपण युवा पिढीने नाही केलं तर कोण करणार? अनेक असे दारूची दुकानं बंद केली. अनेक सावंगीमध्ये एक कॉम्प्लेक्स मध्ये दारूची दुकान येत होती, पोलिसांना मॅनेज केलं होतं. खूप सारी महिला मंडळी माझ्याकडे आली, ते म्हटली की एक रेसिडेन्शियल हे आहे क्रांती चौकची एक दारूची दुकान तिथे बंद करण्यात आली आणि तिथे सावंगीमध्ये आमच्या एरियामध्ये उघडत आहे. मी कलेक्टरला पत्र लिहिलं, एक्साइज डिपार्टमेंटला पत्र लिहिलं की कोणत्या परिस्थितीमध्ये हे रेसिडेन्शियल एरियामध्ये, कारण त्या एरियातल्या महिलांना ते दारूची दुकान नको. पोलिसांना सांगितलं की कोणत्याही परिस्थितीमध्ये सगळे मॅनेज होते. मी त्यांना वेळ दिली, इतक्या दिवसामध्ये बंद नाही केलं तर मी येणार आणि मी बंद पाळणार आहे. आणि त्याचा परिणाम हे झाला, ते दुकान बंद केली आम्ही फक्त लोकांच्या ताकदीमुळे. हे आपणही करू शकतो. आज आपल्या मुलांच्या शिक्षणाच्या बाबतीत विचार करण्याची गरज आहे. एका जिल्ह्यामध्ये 3330 असे सरकारी वर्ग खोले आहे की ज्याच्यावर पक्के छत नाही आहे. टीनच्या शेडच्या खाली ते बसतात. मग कशाला 8000 कोटी रुपयाची नवीन पार्लमेंट बिल्डिंग पाहिजे? हे जे लोक सरकारी शाळेमध्ये शिकत आहे हे कोण आहे? गोरगरिबांचे मुले आहे, शेतकऱ्यांचे मुले आहे. त्यांना तुम्ही एक पक्की छत नाही दिली. 3330 एका जिल्ह्यामध्ये. आणि मग मोदी साहेब मोठे मोठे गप्पे मारणार की आम्ही हे विकास केलं, ते विकास केलं, पुन्हा तुमच्याकडे येणार आहे. कधीतरी विचार करा. इलेक्शन 5 वर्षात एकदा येतो. मी कुठे चुकलो असेल तर सांगा, तुमचा अधिकार आहे. इम्तियाज जलील तुम्ही इथे चुकलेले आहे, सांगा मला, प्रश्न करा. पण जातीच्या धर्माच्या नावाखाली जात धर्म बघून मतदान करू नका. माझ्यापेक्षा शिक्षित असेल, तुमचा मुद्दा पार्लमेंट मध्ये चांगल्या रीतीने मांडू शकेल तर त्याला मतदान करा, पण जाती आणि धर्माच्या मुद्द्यावर निवडणूक लढू नका, मतदान करू नका. मग आपल्या एरियामध्ये काही चांगला होईल, बदलाव येईल. मी आपल्या सर्वांचा खूप खूप धन्यवाद देतो. मला पुन्हा एक सभेमध्ये जायचं आहे. आपला आशीर्वाद मला लाभेल हीच अपेक्षा करतो. जय भीम, जय हिंद, जय भीम. रोज नई खबरों को देखने के लिए हमारे औरंगाबाद समाचार चैनल को सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए हमारे बेल आइकन को दबाइए ताकि हर खबर की नोटिफिकेशन आपको मिलती रहे.